नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. दुष्काळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत थेट आपल्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी गावांना भेटी दिल्या आहेत. खानापूर तालुक्यातील गावांमधील पाण्याअभावी वाया गेलेल्या शेतात जाऊन जयंत पाटील यांनी पिकांची पाहणी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच आटपाडीनजीक सुरू झालेल्या चारा छावण्यांनाही भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पाटील यांच्या समोर समस्यांचा वाडा वाचला. यानंतर बोलताना जयंतराव पाटील यांनी चारा छावण्यांच्या सरकारी निकषावर टीका केली. आणि तडवळे या दोनच गावात संपूर्ण तालुक्यासाठी सरकारने चारा छावण्यांना मंजुरी दिलेली आहे. ज्या आवळाई चारा छावणीत मी आज उभा आहे, इथल्या तरुण मुलांनी एकत्रित येऊन सरकारच्या परवानगीच्या आधी 1 महिना ही चारा छावणी चालू केलेली आहे. आज 500पेक्षा जास्त जनावरं आहेत आणि या जनावरांना चारा कमी पडतोय, खाद्य कमी पडतंय. सगळ्या जनावरांची शरीरयष्टी जर बघितली प्रकृती तर ती अतिशय कृश झालेली आहे, कारण वर्षभर त्यांना बिचाऱ्यांना चाराच व्यवस्थित मिळालेला नाही. आज इथली मुलं एकत्रित येऊन चारा छावणी चालवत आहेत, परंतु त्यांनी सरकारच्या परवानगीच्या आधी जी चारा छावणी सुरू केली त्याच्याबद्दल सरकार काही त्यांना मोबदला द्यायला तयार नाही. आज या चारा छावणीमध्ये 90 रुपये मोठ्या जनावराला मिळतात, 1 किलो अर्धा किलो खाद्य मिळतं, 15 किलो ओला चारा मिळतो. आमच्या राष्ट्रवादीचं ज्यावेळी सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळी 18 किलोपर्यंत ओला चारा देण्याची व्यवस्था होती, 1 किलो जनावरांना खाद्य द्यायची व्यवस्था होती. कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्या सुधारणा कराव्यात अशी विनंती राष्ट्रवादीच्या सर्व शिष्टमंडळाने मी स्वतः आणि माझे काही ज्येष्ठ सहकारी आम्ही सगळ्यांनी जाऊन केलेली आहे. सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि प्रशासनाकडून आटपाडी तालुक्यात गेल्या महिन्यात 2 छावण्या सुरू केल्या. मात्र जत तालुक्यात अद्याप एकही छावणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाकडे गंभीरपणे लक्ष देते की नाही असा आरोप जयंतराव पाटील यांनी केला आहे. तसेच सरकारने यामध्ये तातडीने पुढाकार घेऊन चारा छावण्यांच्या निकषामध्ये बदल करावेत आणि शेतकरी व पशुधन वाचवावे अशी मागणी यांनी यावेळी केली. चारा छावण्यामध्ये जनावरांना 5पेक्षा 6वं जनावर असेल तर सरकार त्यांना घ्यायला मंजुरी देत नाही. मग शेवटी शेतकऱ्याला दुसऱ्या कोणातरी नावाने जनावरं देण्याची पाळी येते. म्हणजे सरकारच वेगवेगळे मार्ग शेतकऱ्यांना दाखवण्याचं काम करते आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसते. खरं म्हणजे ही 5 जनावरांची अट सरकारने काढली पाहिजे. जेवढी म्हणून जनावरं येतील ते पशुधन वाचवण्यासाठी सरकारने पूर्ण ताकदीनं या सगळ्या दुष्काळी भागात मदत केली पाहिजे. जत तालुक्यामध्ये 4 जनावरांच्या छावण्या उघडण्यासाठी कसेबसे अर्ज आले आहेत, त्यातले 2ची शिफारस झालेली आहे. अजून एकही चारा छावणी सरकारने सुरू केलेली नाही. तीच अवस्था आटपाडी तालुक्यात 2पेक्षा 3 चारा छावणी करायला कुणी पुढे येत नाही. सरकारने खरं म्हणजे स्वतःहून प्रशासनाने पुढाकार घेऊन चारा छावण्या सुरू करायला पाहिजेत, पण सांगली जिल्ह्यातलं प्रशासन त्या बाबतीत पुढाकार घ्यायची तयारी दिसत नाही त्यांची. आणि म्हणून ह्या सगळ्या मागण्यांमुळं, अडचणींमुळं शेतकऱ्यांचं पशुधन कसं वाचवायचं हा एक प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला डाळिंबाच्या बागा आहेत, त्या डाळिंबाच्या बागा अतिशय पूर्णपणाने सुकलेल्या आहेत. किमान एक टँकर जरी द्यायचा म्हटलं तरी 5000 रुपये टँकरला खेप आहे. एका पाऊण एकराला 1 एकराला 1 टँकर पुरेल. पण हे जे झाडं वाचवली नाहीत, हे हॉर्टिकल्चरची झाडं जर वाचवली नाहीत तर 3 ते 4 वर्षासाठी पुन्हा शेतकरी पूर्णपणाने उभारी त्याला येणार नाही. आणि म्हणून सरकारकडं आम्ही काल मागणी केलेली आहे की शरद पवार साहेबांचं सरकार होतं दिल्लीला, त्यावेळी आपण प्रत्येक डाळिंबाच्या किंवा अशा पद्धतीच्या बागा करणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतीला 35,000 रुपयाचं अनुदान देण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळं सगळ्या डाळिंबाच्या बागा जगल्या. त्या जगल्यामुळं डाळिंब असेल, पेरू असेल, चिकू असेल किंवा द्राक्षाच्या बागा त्या जगल्या, म्हणून शेतकरी जगला. पण हे सरकार मात्र ह्या सगळ्या प्रश्नांच्याकडं उत्तर हुडकण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून या भागातला आमच्या सांगली जिल्ह्यातला द्राक्ष बागायतदार असो, डाळिंबाचा बागायतदार असो,
आज हताश झालेला आहे. जनावरांची मालकं देखील हताश झालेली आहेत. 3 रुपये किंवा 5 रुपये अनुदान प्रति लिटर दुधाला मिळत होतं, तेही अजून सरकारने फेब्रुवारी महिन्यापासून दिलेलं नाही. जर माणसांच्या हातात पैसेच दिले नाहीत तर ते चारा कसा खरेदी करणार? आणि मगाशीच मी बघितलं की दिगंची गावात सोलापूर जिल्ह्यातनं चारा आणून विकण्याचं काम काही तरुण मुलं करत होती. त्या ठिकाणी देखील किलोला 4 ते 5 रुपये चाऱ्याला, ओल्या चाऱ्याला मोजावे लागतात. ही परिस्थिती बघितली तर सरकारने किमान 130 ते 140 रुपये हे प्रति जनावर देण्याची व्यवस्था केली पाहिजे. ही जनावरं टिकवणं, पशुधन टिकवणं आणि आमचे जे हॉर्टिकल्चरच्या फळबागा आहेत त्या जगवणं, यासाठी सरकारने पावलं उचलावीत. हीच आमची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राहणार आहे.